तर आजच्या संदर्भात बोलणार. उद्या आपल्या संघटनेचं काय, पुढे काय होणार, पुढे आपल्या काय योजना, आतापर्यंतच्या काय बातम्या, ते आपण उद्या बोलू. आज फक्त जे काही प्रश्न आपल्याला पडले किंवा आपण मांडले, जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून, मोठे पदाधिकारी म्हणून, जिल्ह्याचे नेते म्हणून, त्या बाबतीत मला काय वाटतं किंवा माझे काय विचार आहेत ते सांगणं माझं कर्तव्य आहे. अशातही शिंदेचं नाव विसरलो बाबा, भाषण करू दिलं नाही किंवा नाव विसरलो तर वॉकआउट करण्याची पद्धत. काही ज्या सूचना आल्या मी तुम्हाला सांगतो, तालुका कमिटी तयार करायला पाहिजे अशी गुणवत्तेची सूचना आहे. ती करायलाच पाहिजे. तालुकाच काय ते म्हणतात तशा ग्रामसमित्या तयार करायला. तुमच्या माहितीकरता सांगतो दादा, मी EPS 95शी संलग्न असलेले, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, 8 कोटी लोक जे आहेत जे आज तिथे अंशदान करतात. किती अंशदान करणारे, हे मंत्र्यांचे शब्द आहेत, मी 7.5 करण्याचे, ते वाढून आता 8 झाले. 8 कोटी लोक जे EPS मध्ये सध्या कार्यरत आहे आणि 80 लाख म्हणजे समजा 1 कोटी, असे 9 कोटी परिवार गुणीला तुम्ही 4 धरा, 5 धरा, 9 भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी, पैकी 45 कोटी म्हणजे 1/3, जवळपास 1/3 भारत हा EPS मध्ये आहे. म्हणजे काय, दर 3 घरातलं 1 घर तुमचं आहे. हर 3 घरों में 1 घर EPS वाले का है. तो आप तालुका कमेटी बोल रहे हैं, ग्राम कमेटी आप बना सकते हैं. बराबर है कि नहीं? बरोबर आहे ना. एका गावात जर 100 घर आहे तर तुम्हाला तिथे 30 लोक सापडणार नाही, 30 नाही सापडणार, 10 तर सापडतील. बरोबर आहे. त्यामुळं हे कार्यक्षेत्र जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे. त्यामुळे तालुका कमिटी तुम्ही बनवा, पण तुम्ही ग्राम समित्या सुद्धा बनवू शकता असं माझं म्हणणं आहे. कोकण साहेब बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि काही ठिकाणी बनवले आहे. आता याचाच अनुषंगाने जे तुम्ही म्हणता की ग्रामसभेचे किंवा ग्रामपंचायतचे ठराव बिलकुल होऊ शकतं. जसं खडगे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने केलं तर नक्कीच होईल. नमस्कार दोस्तों, प्ले खबर चैनल के एक और नए वीडियो में आप सभी दोस्तों का फिर से एक बार स्वागत है। EPS 95 पेंशन धारकों की मांगों को मंजूर करवाने के लिए NEC के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी की ओर से दिनांक 26 और 27 अप्रैल को महाराष्ट्र राज्य के NEC कार्यकारिणी की यहां पर जो है बैठक ली गई। इस बैठक में एक नया अंदाज यहां पर जो है देखने को मिला और NEC के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी की अध्यक्षता में जितने भी जिले महाराष्ट्र में यहाँ पर आते हैं उन सभी जिले के जो NEC की टीम है उनको यहाँ पर जो है बुलाया गया था। उनमें से हर समिति की 2-2, 3-3 मेंबर्स को यहाँ पर जो है शामिल किया गया था और हर जिले के 2-2, 3-3 मेंबर्स जिसमें कि राज्य पदाधिकारी, जिला पदाधिकारी यहाँ पर शामिल थे, उन्हें जो है स्पेशल ट्रेनिंग दी गई कि किस तरीके से वह जो है संगठन को मजबूत कर सकते हैं, किस तरीके से पेंशन धारकों की समस्याओं को यहाँ पर जो है हल कर सकते हैं। वहीं पर जिले के जो पदाधिकारी यहाँ पर इस मीटिंग में आए थे उन्होंने भी अपने जो पेंशन धारकों की समस्याएं है वो यहाँ पर जो है अशोक रावत जी के सामने रखी और आगे के आंदोलन के सुझाव भी यहाँ पर जो है समिति के सामने रखे। दिनांक 26 अप्रैल को दीप प्रज्वलित करते हुए यहाँ पर कार्यक्रम की शुरुआत की गई और कार्यक्रम में पधारे जादव महाराज जी ने यहाँ पर अपने व्याख्यान के साथ इस कार्यक्रम की शुरुआत की। उसके बाद हर जिले से आए जिला अधिकारी कार्यालयों से NEC के पदाधिकारियों की समस्याओं को यहाँ पर जो है सुना गया और उनके निराकरण की कोशिश की गई और NEC के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने अपना अभिभाषण दिया। मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, महाराष्ट्राची मीटिंग आहे आणि महाराष्ट्राच्या मीटिंगमध्ये आपण महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांचा हा जो मेळावा विचार मंथन जे सत्र ठेवलं आहे, महाराष्ट्रामध्ये 14 लाख पेन्शनर, किती 14 लाख 14 लाख पेन्शनरचे 36 जिल्हे, 36 आहे. हाँ 36 तर तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 30 ते 40 हजार पेन्शनर आहेत. काही जिल्ह्यात 22 आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 22.5, अकोला जिल्ह्यामध्ये जास्त असतील,
एखाद्या ऑफिसच्या तिथे आता सोलापूर किंवा धाराशिव आणि अजून लातूर यापैकी सोलापूरमध्ये जास्त इंडस्ट्रीज होत्या जास्त असतात, पण औसतन ॲव्हरेज प्रत्येक जिल्ह्यात 30,000 पेन्शनर आहे. जेव्हा आपण म्हणतो माझ्याकडे 300 सभासद आहेत, तर फार अभिमान बाळगण्याची गोष्ट नाही. तिथे आपल्याला गॅप दिसून येतो की आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो. आपल्याला काही इथे कमिशन मिळत नाही की राऊत साहेबांनी इतके मेंबर गोळा केले म्हणून त्यांना कमिशन द्यावं, असं नाही आहे. हा त्यांच्या सेवेचा भाग आहे की ते किती लोकांपर्यंत पोहोचले आणि कुठपर्यंत त्यांनी स्वतःला सेवेमध्ये पुढे नेलं. तर म्हणून आपण लक्षात घ्या की आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे आणि ते आपण करू शकतो. आपल्याला स्काय इज लिमिट, तुम्हाला कोणी रोखत नाही. आज या वयात एवढं मोठं काम करण्याची आपल्याला संधी मिळाली जिथे अजिबात कॉम्पिटिशन नाही. पॉलिटिकल पार्टीत तुम्ही तालुका अध्यक्ष असले तरी तिथे 10 लोक कॉम्पिटिटर असतात, बरोबर आहे, कारण तो पैशाचा आणि स्वार्थाचा विषय. इथे मान मर्यादा आहे, तुम्हाला पैसा नाही मिळत आणि कॉम्पिटिशन नाही आहे. खुशामत करून आम्ही म्हणतोच प्रदीपराव करा हो काम माझ्या, बरोबर आहे की तुम्ही लायक आहे बा, तुम्ही करा. तर हे करूया, आपण करू शकतो. प्रत्येक जिल्ह्यात जवळपास 30,000 पेन्शनर आहेत. आता हे आपल्या सांगलीच्या जे सचिव आहेत त्यांनी मला वाटतं हा प्रश्न विचारला, साखर कामगार पेन्शनमध्ये येतात की नाही याचं स्पष्टीकरण. ज्याला 1 रुपया पेन्शन आहे त्या सगळ्यांची पेन्शन मिनिमम पेन्शनमध्ये वाढणार आहे. मग तो साखर कामगार असो, एस टी कामगार असो, का तो MSCBचा असो, कोणाचा असो. हे जे तुम्ही म्हणता 100 रुपये घेऊन कोणी फॉर्म भरून घेतले आणि आता ते म्हणतात तुम्ही याच्यात बसत नाही, ते तुम्ही हायर पेन्शनबद्दल सांगू लागले. तो विषय आपण उद्या सविस्तर बोलू. हायर पेन्शन काय आणि मिनिमम पेन्शन काय, तर ही कोणाला लागू आहे कोणाला लागू नाही हा विषय. पण मिनिमम पेन्शनमध्ये प्रत्येक माणूस येतो हे लक्षात घ्या आणि प्रत्येकाने हे आपल्या ठिकाणी सांगितलं तरी चालेल. मीटिंग के दूसरे दिन यानी कि 27 अप्रैल को साउथ इंडिया से आए जी मंजुनाथन जी ने यहाँ पर जो है पावर पॉइंट प्रेजेंटेशन के थ्रू जो जिले की NSC टीम यहाँ पर जो है बनाई गई है, उनके जो अधिकारी है उनको यहाँ पर जो है टीम नेतृत्व के गुण सिखाए गए. आपको बता दें कि जी मंजुनाथन जी ऑलरेडी यहाँ पर जो है जो बड़ी बड़ी कारपोरेट कंपनियां हैं उन्हें यहाँ पर जो है ट्रेनिंग देते हैं कि किस तरह से अपने काम को यहाँ पर जो है आगे बढ़ाया जाता है, और वो यहाँ पर जो है NSC टीम से ऑलरेडी जुड़े हुए हैं. तो उन्होंने यहाँ पर जो हर जिले से 2-2, 3-3 मेंबर्स को यहाँ पर बुलाया गया था. जिला स्तरीय जो NSC टीम है उनको जो है यहाँ पर ट्रेनिंग देने का काम किया. और पुनः एक बार यहाँ पर NSC के राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी ने 27 अप्रैल को भी अपने अभिभाषण में EPS 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि, उनकी जो श्रम मंत्री वित्त मंत्री जी से मुलाकात हुई थी उसके बारे में यहाँ पर जो है जानकारी दी. हे त्यांचं आमंत्रण आपण काही नुसतं पत्र पाठवून दिलं नाही. तुम्हाला एक सांगतो, तुमची संघटना कच्ची संघटना नाही. कुठल्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय आणि त्याच्यावर पूर्ण विचार केल्याशिवाय कुठलीच कृती आपण करत नाही. तर त्यांना आपण हे आमंत्रण डॉक्टर जितेंद्र सिंग जे प्राईम मिनिस्टर ऑफिसचे राज्यमंत्री त्यांना भेटून त्यांच्या हातून दिले. त्यासोबत आपल्याकडे असू द्या दादा, राहू द्या सध्या थोडं होऊ द्या माझं, त्यांच्या हातून दिलं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला अमरावतीचे राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे तेही तिथे होते, त्यांच्या माध्यमातून आपण भेटलो आणि त्यांना हे निमंत्रण दिले. त्याचप्रमाणे जेव्हा मंत्र्यांना भेटलो तेव्हाही श्रममंत्र्याच्या हाती हे निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं हे मोदीजींचं आमंत्रण आहे, हे तुमच्याकडून जाऊ दे. आणि त्यांनी सांगितलं की मी पोचवण्याचं काम 100% करतो, येण्याचं का गॅरंटी देणं माझं काम नाही. त्यानंतर हेच निमंत्रण आपण आदरणीय हेमा मालिनीजींच्या माध्यमातून दिलं
की पंतप्रधानांना 15 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान बुलढाण्याला आपण बोलवतो. त्यांनी पोचवण्याचं काम केलं आहे. हेच निमंत्रण आमच्या बुलढाण्याचे खासदार आणि आयुषचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव तर बुलढाण्याचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांच्यामार्फतही आपण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि हेच निमंत्रण आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून मागच्या आठवड्यात त्यांना भेटून त्यांच्याकडून दिलेलं आहे. 5 ठिकाणाहून मोदीजींना राजकीय चॅनलमधून आमंत्रण दिलेलं आहे आणि ते येतील असे आपले प्रयत्न आहेत. तर 19 तारखेला सुद्धा जेव्हा आपण श्रममंत्र्याला भेटलो हे निमंत्रण देण्याच्या माध्यमातून तेव्हा त्यांनी सांगितलं आप अपने लोगों को बता दो आपका काम मिशन मोड पे हो रहा है. म्हणजे अर्जंट किंवा वॉर शूटिंगवर तुमचं काम होत आहे असं मंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे आपलं मंत्र्याशी सगळ्यात शेवटचं बोलणं आहे. त्यानंतर 1 महिना उलटला आहे, 1.25 महिना उलटला आहे. आता घराबाहेर निघायला काही हरकत नाही. 1.25 महिन्यानंतर कुछ इसी तरह की योजना के अंतर्गत कर्नाटक में भी यहाँ पर जो है काम हो रहा है. कर्नाटक की कोर कमेटी की मीटिंग भी यहाँ पर जो है इसी प्लानिंग के साथ यहाँ पर जो है तैयार की गई है. और महाराष्ट्र की जो मीटिंग 26 और 27 तारीख को हुई थी इसमें महाराष्ट्र के सांसद भाव साहब वागचौरे जी भी यहाँ पर जो है पधारे थे. उन्होंने भी EPS 95 पेंशन धारकों के साथ कंधे से कंधा मिलाकर जो भी उनसे यहाँ पर बन सकता है वो पूरी कोशिश EPS 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि के लिए करने के लिए पुनः आश्वासन दिया और कहा कि यह कोई राजनीतिक मुद्दा नहीं है. यह राजनीतिक मुद्दा से हटकर सभी ने जो है इसमें सहयोग देना चाहिए और जल्द से जल्द EPS 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि करना चाहिए. इन्हीं सभी खबरों को लेकर महाराष्ट्र के कुछ प्रिंट मीडियाओं ने भी यहाँ पर जो है इस खबर को प्रकाशित किया है. जैसे कि न्यूज़पेपर में आई खबरें आप जो है स्क्रीन पर देख पा रहे होंगे. तो यही एक लेटेस्ट अपडेट आप सभी तक पहुंचाना था कि NSC राष्ट्रीय संघर्ष समिति की ओर से एक नए तरीके से यहाँ पर जो है ट्रेनिंग प्रोग्राम चलाए जा रहे हैं जिसमें जिला स्तर पर यहाँ पर जो है लोगों को ट्रेन किया जा रहा है कि किस तरह से संगठन को मजबूत किया जाए और किस तरह से EPS 95 पेंशन धारकों की जो समस्या है उन तक आ रही है उनको जो है हल किया जाए. जो समस्या उनसे हल नहीं हो रही है उन्हें जो है NSC की राष्ट्रीय कार्यकारिणी तक यहाँ पर पहुँचाया जाए और उनकी समस्याओं को यहाँ पर जो है हल किया जाए और कैसे EPS 95 पेंशन धारकों के पेंशन वृद्धि के इस मूवमेंट को और तेज किया जाए. तो यही एक लेटेस्ट अपडेट आप सभी तक पहुंचाना था. आई होप आज के इस वीडियो में दी गई जानकारी आपको पसंद आई हो. ये वीडियो जानकारी अपडेट आपको अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक कीजिए, अपने सभी दोस्तों के साथ शेयर कीजिए. मिलते हैं आपसे अगले वीडियो में. तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम.